कामगारांची 81 कोटी रुपयाची बाकी त्वरित द्यावी। कामगार कर्मचाऱ्यांना 5वा आणि 6वा वेतन आयोग लागू करावा। पीक योजना घेऊन रोजंदार कामगारांना कामे द्यावीत। कामगारांना राहण्यासाठी 2 गुंठे जागा देऊन घरे बांधून मिळावीत आदी मागण्यांसाठी राज्यातील शेती महामंडळाच्या 14 मळ्यातील कामगारांनी दुपारी संगमनेर येथे भव्य मोर्चा काढला होता। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी संगमनेर पंचायत समितीजवळ अडवल्याने कामगारांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं। राज्यातील शेती महामंडळाच्या कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन करून देखील प्रश्न न मार्गी लागल्याने महामंडळाच्या कामगारांनी थेट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरातील निवासस्थानावर मोर्चाचे आयोजन केले होते। महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समितीच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। शेती महामंडळाच्या कामगारांच्या प्रलंबित मागण्यांपैकी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे जमिनीचे वाटप करावे, कामगार कर्मचारी अधिकारी यांना देय रक्कम लवकर देण्यात यावी, आकृतीबंधाप्रमाणे रिक्त जागा भराव्यात आदी मागण्या या मोर्चात करण्यात आल्या। राज्याच्या विविध भागातून कामगार वेगवेगळ्या वाहनातून संगमनेर येथे दाखल झाले होते। नगर, सोलापूर, सांगली, सातारा, नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, फलटण आदी भागातील शेतकरी महामंडळाच्या 14 मळ्यातील सुमारे 1,500 कामगार संगमनेर येथे दाखल झाले। सर्व कामगार संगमनेर लोणी रस्त्यावरील गणपती मंदिराजवळ एकत्र झाले। महसूल मंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा येणार असल्याची माहिती मिळाल्याने गणपती मंदिर संगमनेर पंचायत समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आदी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते। या मोर्चामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निवासस्थान असलेल्या सुदर्शन बंगल्याच्या परिसरातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समितीचे अध्यक्ष बबनराव पवार, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, उपाध्यक्ष आनंदराव वायकर यांनी केलं। कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास 26 नोव्हेंबरला नागपूर विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लढा कृती समितीचे अध्यक्ष बबनराव पवार यांनी दिली। राज्यातल्या प्रमुख नेत्यांच्या सह झालेली बैठक पतंगराव कदमांच्या बंगल्यावरती झाली आणि पतंगराव कदमांच्या बंगल्यावरती झालेल्या बैठकीमध्ये एक कमिटी नेमली, ज्या कमिटीमध्ये आमच्या वतीनं सुभाष कुलकर्णी होते आणि या कमिटीने 142 कोटी रुपये योग्य आहेत असं ठरवलं। तरी देखील विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, विखे पाटील, ससाणे या सगळ्या मंडळींच्या सह रामराजे निंबाळकर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ही रक्कम कुठेतरी कमी करा म्हणून सांगण्यात आलं आणि 99 कोटी 50 लाखावरती ही तडजोड झाली। 99 कोटी 50 लाखावरती तडजोड झाल्यानंतर 18 कोटी आणि काही लाख रक्कम दिली। बाकीची रक्कम काही दिली नाही। त्याच्यामध्ये 81 कोटीमध्ये काही स्टेट्युटरी देखील रक्कम होत्या, परंतु त्या रकमा मिळाल्या नाही। आणि त्याचबरोबर गेल्या 3 वर्षापासून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेती महामंडळाची ही जमीन राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्या जमिनी टिकाऊ करा, उपजाऊ करा, त्या ठिकाणी पीक योजना घ्या। परंतु 3 वर्षामध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। परंतु खंडकऱ्यांना जमीन देण्याच्या बाबतीत मात्र सगळी महसूलची यंत्रणा, शासकीय यंत्रणा जोरात 2-3 महिन्यापासून काम करते आहे आणि 11 तारखेला काही जमीन वाटपाचा त्यांनी निर्णय केलेला आहे। मागण्या काय आहेत? आमचे राहिलेले 80 कोटी आहेत ते द्या, 2 गुंठे जागा आम्हाला द्या, 2 गुंठे जागेवरती आम्हाला घर बांधून द्या, पीक योजना घ्या आणि 4था, 5वा आणि 6वा हा जो वेतन आयोग सगळ्या तुम्ही सरकारी निमसरकारी कामगारांना दिलेला आहे, कर्मचाऱ्यांना दिलेला आहे, तो आम्हालाही द्या। आम्ही निमसरकारी कर्मचारीच आहोत। आता 4था, 5वा, 6वा वेतन आयोग द्या। ह्या अतिशय रितसर अशा मागण्या आहेत। त्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज महसूल मंत्र्यांकडे आलो होतो। आतापर्यंत त्यांनी या सगळ्या मागण्यांच्या बाबतीमध्ये कधीही सहानुभूतीपूर्वक विचार केलेला नाही आणि म्हणून आता आज मोर्चा झाला। उद्या ज्या 11 तारखेला ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी आमच्या श्रामपूर तालुक्यातील वडाळा महादेव या बंगल्यावरती शेती महामंडळाच्या घोषणेसाठी आणि कामगारांची संमती मिळवण्यासाठी बैठक घेतली। त्यामध्ये आमच्या भागातले थोर नेते गंगाधर ओगले होते, तुषार पवार होते, संतराम पाटील होते, मधुकर कात्रे होते, दत्ता देशमुख होते, मधुकर भिसे होते। या सगळ्या मंडळींना अतिशय प्रेमानं, आपुलकीनं चव्हाण साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं आपल्याला समाजवादी समाज रचनेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल टाकायचं राज्यामध्ये आणि म्हणून या खाजगी कारखानदाराच्या आपण जे जमिनी करून घेतलेल्या त्या जमिनीवरती आपण शेती महामंडळ करणार आहोत की जे देशाच्या मालकीचं, राज्याच्या मालकीचं असेल। आणि तो जो विचार चव्हाण साहेबांनी कामगार नेत्यांना विश्वासात घेऊन केला। मोडताना मात्र कामगार नेत्यांना साधं विचारायची देखील दानत
15,000 कामगार बेकार करून राहिलेले नाही, उलट 15,000 कामगार आतापर्यंत बेकार झाले एका मळ्यावरती. हरेगाव सारखा एक मळा घेतला आपण. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीनं प्रांताधिकारी संदीप निश्चित यांना निवेदन देण्यात आलं. कामगारांच्या भावना महसूल मंत्र्यांना कळवण्याचे आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिलं. तब्बल 3 तास हे आंदोलन चाललं. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पगार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप चव्हाण, संगमनेर.